वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामधून होणारा पाण्याचा विसर्ग आणि सततचा पडणारा पाऊस यामुळे सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये वाढ होतीये। कृष्णाची पाणी पातळी ही 37 फुटांवर जाऊन पोहोचली आहे। कोयना धरणातून होणाऱ्या 95,000 क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे सांगलीमध्ये पूर सदृश स्थिती निर्माण झाली आहे। शहरातील काही सखल भागामध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे। शहरातील कर्नाळ रोडवर पाणी आल्याने सदरचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केलाय। शहरातील दत्तनगर, काकानगर आणि सूर्यवंशी प्लॉटमधील 100 कुटुंबातील 450हून अधिक नागरिकांचे महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर केले। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याचा जोर कायम आहे, त्यामुळे सांगलीत संध्याकाळपर्यंत 40 फुटापर्यंत पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे। त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्यात येते। तसेच आज आणि उद्या 2 दिवस शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। कृष्णेची इशारा पातळी ही 40 फुटांवर आहे, त्यामुळे इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। वारणा धरणातून 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वारणा नदीवरील पूल, कृष्णावरील बंधारे पाण्याखाली गेलेत। जिल्ह्यात ही दिवसभर संततधार पाऊस सुरूच आहे। पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले। धरण पाणलोट क्षेत्रात सलग 4थ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर सुरूच राहिलाय। कोयना धरणात 100 टीएमसी पाणी भरले असून 95% धरण भरले। धरणात 80,000 क्युसेक पाण्याची आवक होतीये। सायंकाळी 6 वाजल्यापासून कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 13 फुटांपर्यंत उघडून 95,000 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय। धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे दिवसात कृष्णा नदीची पाणी पातळी 10 फुटांनी वाढली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एनडीआरएफचे एक पथक सांगलीत पूरग्रस्त भागात तैनात केले। प्रशासनाच्या मदतीने पूरपट्ट्यातील नागरिकांना महापालिका प्रशासन आणि पोलीस दल यांच्या मदतीने स्थलांतर करण्यात येते। अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासन अधिकृत माहिती देते। ज्या ठिकाणी स्थलांतर झाले त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवलाय, जेणेकरून चोरी होणार नाही। ज्या ठिकाणी रस्ते बंद झालेत तेथे पोलिसांनी बॅरिगेट लावून रस्ते बंद केलेत। जिल्ह्यात 400 पोलीस केवळ पूर परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत। घाट क्षेत्र, पूर क्षेत्र या ठिकाणी नागरिक गर्दी करत आहेत। या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त तैनात केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। सांगलीतील आयुर्वेद पुलाची पाण्याची पातळी साधारणतः 34 फूट इतकी झालेली आहे। अजूनही कोयनेतून मोठ्या प्रमाणात डिस्चार्ज सुरू असल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता इरिगेशन डिपार्टमेंटने सांगितलेली आहे। आज दुपारपर्यंत साधारणतः 40 फुटापर्यंत पाणी जायची शक्यता त्यांनी सांगितलेली आहे। त्या दृष्टीनं महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी विस्थापित करण्याचं, स्थलांतरित करण्याचं काम सुरू केलेलं आहे। नागरिकांसाठी निवारा केंद्र महापालिकेने सुरू केलेले आहेत। तरी आपल्या घरापर्यंत पाणी येण्याची वाट न पाहता नागरिकांनी तात्काळ आपलं सुरक्षित ठिकाणी हलवावं। आपली जे प्रायव्हेट रूम घेतले असतील, नातेवाईक असतील किंवा महापालिकेचं निवारा केंद्र या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जावं। सोबतच वेगवेगळ्या पुलावरून किंवा रस्त्यावरून जिथं पाणी वाहत आहे त्या पुलावरून कृपया कोणीही आपण वाहतूक करू नये, गाड्या घालू नये। पोलीस प्रशासन आणि त्या ठिकाणी बंदोबस्त लावलेलाच आहे। तरी पण आपल्या सर्वांना आव्हान आहे की आपण असं ज्या रस्त्यावरून किंवा पुलावरून पाणी वाहत आहे त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात धोका न पत्करता गाड्या घालू नये आणि सुरक्षित ठिकाणी आपण राहावं। अत्यावश्यक काम असेल तरच आपण कृपया रस्त्यावर यावं। अनावश्यक जे पुलावर गर्दी लोक करतात तेही करू नये आणि महापालिकेच्या वतीनं किंवा प्रशासनाच्या वतीनं जे अधिकृत माहिती पुराव्याबाबत दिली जाते त्यावर विश्वास ठेवावा। अफवावर कोणीही कृपया विश्वास ठेवू नये।